कमी खर्चात, कमी साहित्यात आणि खूप कमी वेळात म्हणजे अगदी 10च मिनिटात तसंच गॅसचा वापर न करता एवढी टेस्टी मिठाई तयार होत असेल तर कितीही घाई गडबड असेल तरीही मिठाई बाहेरून आणायची गरजच नाही, कारण फक्त 10च मिनिटात आणि घरातील मोजक्या साहित्यात आपण ही टेस्टी मिठाई बनवू शकतो। हाय फ्रेंड्स, नमस्कार। मी अमृता, कणे कुकिंग विथ अमृतामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज आपण रक्षाबंधन स्पेशल मिठाईची रेसिपी बघतोय, त्यामुळे सर्वात अगोदर रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण गॅसचा वापर न करता घरातील साहित्यातच खूप जबरदस्त मिठाईची रेसिपी बघणार आहोत। ही मिठाई बनवायला खूप सोपी आहे, कारण खूप कमी साहित्यात तयार होते। तसेच आपल्याला गॅसचा देखील वापर करायचा नाहीये आणि बनवायला एवढी सोपी आहे की पुरुष मंडळी देखील आपल्या बहिणीसाठी ही मिठाई बनवू शकतात, लहान मुलं देखील बनवू शकतात। खूप सोपी आहे आणि याची चव जबरदस्त आहे। तुमच्या हजारोच्या मिठाईपेक्षाही याची चव अप्रतिम आहे। तुम्ही एकदा बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला आणि त्यानंतर मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा ही मिठाई बनवाल। तर लगेच रेसिपी पाहूयात। त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, रेसिपी पूर्ण पहा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। तसेच चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राइब करा। लगेच ही मिठाई कशी बनवायची हे आपण पाहूया। तर आता मिठाई बनवण्यासाठी आपल्याला 1 कप साखर घ्यायची आहे आणि आता याच कपाने सर्व मेजरमेंट घ्यायचं आहे। यात लगेच एक मी इलायची घालते, इलायचीमुळे खूप छान फ्लेवर येतो मिठाईला। त्यानंतर 1/4 कप काजू घेतलेले आहे मी त्याच कपाने। याच्यात आपल्याला पावडर करून घ्यायची आहे अशा प्रकारे। यातच आता आपल्याला 1 कप डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे आणि हे देखील थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। डेसिकेटेड कोकोनट काजू सोबत लगेच घातलं नाही मी, कारण हे जर जास्त फिरवलं तर डेसिकेटेड कोकोनटला तेल सुटतं आणि मिठाई पूर्ण तेलकट होऊन जाते, तेल रिलीज होतं त्यातून। त्यामुळे डेसिकेटेड कोकोनट घातल्याच्या नंतर फक्त थोडंसं मिक्सर आपल्याला पल्स मोडवरती फिरवायचं आहे आणि अशी पावडर करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्याला अर्धा कप मिल्क पावडर घालायची आहे आणि 1 ते 2 सेकंद फक्त मिक्सर फिरवायचं आहे मिक्स होईपर्यंत। अशा प्रकारे आपली ही पावडर तयार झालेली आहे। ही पावडर मी आता एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेते आणि साईडला ठेवते। आपण 2 लेअरची मिठाई बनवतो, तर आता आपल्याला दुसरी तयारी करायची आहे अजून। इथे मी एक मारी बिस्किटचा पॅकेट घेतलेला आहे। सर्व बिस्किट आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे। 10 रुपयेवालं मारी बिस्किटचं पॅकेट घेतलेलं आहे हे। आता मारी बिस्किट थोडेसे कमी गोड असतात, त्यामुळे आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे, 2 टेबलस्पून। आणि याच्यात आपल्याला पावडर करून घ्यायची आहे। अशा प्रकारे बारीक पावडर करून झाले की आता आपण जे पहिलेवालं मिश्रण बनवलेलं आहे त्यातलं 1 कप मिश्रण यात घालायचं आहे आणि फक्त व्यवस्थित मिक्स होईपर्यंत मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आता हे मिश्रण तयार झालेलं आहे। हे मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेते। एवढंच काम आता थोडंसं किचकट होतं। आता आपलं किचकट काम सगळं संपलेलं आहे। मिक्सरचं काम देखील झालेलं आहे। नॅचरल सूर्यप्रकाशात आपले पावडर तुम्ही पाहू शकाल किती सुरेख दिसते। तर आता आपण 2 लेअरची मिठाई बनवतो, तर हे बिस्किटवालं मिश्रण आता आपण साईडला ठेवूयात आणि हे जे माव्यावालं मिश्रण आहे त्यात आपल्याला थोडंसं दूध घालून ते मळून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। तर यात आता साधं नॉर्मल दूध घालते मी 1-2 चमचे आणि हे व्यवस्थित असं एकजीव करून घेते। याचा थोडासा घट्ट गोळा मळून घेते। जास्त पातळ मिश्रण आपल्याला करायचे नाहीये, तसेच याला जास्त मळत बसायचे नाहीये, नाहीतर आपण यात डेसिकेटेड कोकोनट घातले, काजू घातले, त्यामुळे याला जर जास्त मळलं तर मग डेसिकेटेड कोकोनट आणि काजूमधून तेल रिलीज होऊ शकतं आणि मिठाई पूर्ण तेलकट होऊन जाईल। त्यामुळे आपल्याला याला जास्त मळायचं नाहीये, थोडंसं फक्त एकजीव करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे किती सुरेख दिसते हे मिश्रण तुम्ही पाहू शकाल, एकदम खव्यासारखं। आता आपण 2 लेअरची मिठाई बनवतोय, त्यामुळे हे आपण साईडला ठेवूयात आणि बिस्किटवाला जे मिश्रण आहे ते आता आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर इथे मी दुधात ग्रीन कलर घातलाय आणि थोडं दूध घालून हे आता मळून घेते। इथे मी ग्रीन कलर वापरते, ग्रीन कलरऐवजी तुम्ही दुसरा कुठलाही कलर वापरू शकता। तसेच आता 15 ऑगस्ट रक्षाबंधन आहे, तर तिरंगा मिठाई देखील तुम्ही याची बनवू शकता। ग्रीन कलरऐवजी तुम्ही इथे चॉकलेटी कलर देखील वापरू शकता, म्हणजे चॉकलेटी कलर आणि व्हाईट कलर दोन्ही कॉम्बिनेशन देखील खूप छान दिसतं, छान दिसते मिठाई। किंवा कलर जर वापरायचा नसेल तर विदाऊट कलर देखील तुम्ही ही मिठाई बनवू शकता। कलर पूर्णपणे ऑप्शनल आहे। आता याला देखील आपल्याला जास्त मळायचं नाही, कारण आपण यात व्हाईटवालं मिश्रण घातलेलं आहे, त्यामुळे यात डेसिकेटेड कोकोनट काजू आलेच, त्यामुळे हे मिश्रण देखील आपल्याला जास्त मळायचं नाहीये। असं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि थोडंसं याला मळून घ्यायचं आहे। आता आपल्याला याची शीट लाटायची आहे, त्यासाठी ते मी प्लॅस्टिकची बॅग घेतलेली आहे। बॅग अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे आणि आपलं जे मिश्रण आहे ते बॅगच्या मध्ये ठेवायचं आहे आणि आता याची शीट लाटायची आहे।
प्लॅस्टिक बॅगचा वापर केल्याने हे पोलपाटाला आणि हाताला अजिबात चिटकत नाही। तसेच या पॉलिथिन बॅगला आपल्याला बिलकुल तूप वगैरे लावायची गरज नाही आहे। हे मिश्रण अजिबात चिटकत नाही बॅगला। प्लॅस्टिक शीटमुळे खूप इझिली लाटलं जातं हे आणि यामुळे याला छान शाईन देखील येते, तुम्ही पाहू शकाल। आता आपलं जे माव्यावालं मिश्रण आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। त्याला थोडंसं मऊ करायचं आहे, एकजीव करायचं आहे आणि त्याला असा लंबगोल आकार द्यायचा आहे। ही मिठाई तुम्ही एकदा बनवाल ना, घरच्यांचा कुणाचाच विश्वास बसणार नाही की ही मिठाई तुम्ही घरी बनवली। सगळे बोलतील की बाहेरून विकत आणली आहे। मिश्रणाला असा लंबगोल आकार देऊन झालं की आपल्याला या शीटवरती हे मिश्रण ठेवायचं आहे आणि याची आता अशी घडी मारायची आहे। घडी मारताना थोडीशी घट्ट मारायची आहे, लूज नाही सोडायचं आपल्याला। हे दोन्ही साईडने घडी मारून झाली की हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे। दोन्ही साईड पॅक करून घेतलेलं आहे मी। या रोलला आता आपण थोडासा शेप देऊयात आणि याला थोडंसं पातळ करून घेऊयात। प्लॅस्टिक बॅग ठेवूनच असं पातळ करून घ्यायचं आहे याला, म्हणजे याला छान फिनिशिंग येते आणि आतलं जे मिश्रण आहे ते सगळीकडे एकसारखं पसरतं। आता आपला हा रोल पूर्णपणे तयार झालेला आहे। किती छान फिनिशिंग आली याला, तुम्ही पाहू शकाल। हा आता आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे 15 ते 20 मिनिट। हा मी आता ॲल्युमिनियम फॉईलमध्ये गुंडाळून ठेवते, पण जर तुमच्याकडे ॲल्युमिनियम फॉईल नसेल तर तुम्ही हा एखाद्या प्लेटमध्ये ठेवून देखील फ्रीजमध्ये सेट करून घेऊ शकता 10 ते 15 मिनटं। फक्त यावरती पाणी वगैरे पडणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला। 15 ते 20 मिनिटानंतर आपली मिठाई व्यवस्थित सेट झालेली आहे। हा ॲल्युमिनियम फॉईल मी काढून घेते आणि यातला हा रोल आता खाली काढून घेते। रोल बिलकुल हाताला चिटकत वगैरे नाही आहे। मी मगाशी सांगितलं हे आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, परंतु जर तुमच्याकडे फ्रीज नसेल तर काहीच हरकत नाही। वरती 30 मिनटं तुम्ही हा रूम टेम्परेचरवरती ठेवून त्यानंतर कट करून घेऊ शकता, व्यवस्थित सेट होते। तसं तर हे मिश्रण जर व्यवस्थित घट्ट असेल तर याला सेट करायची देखील गरज नाही आहे। थोडंसं पातळ असेल तर मग फ्रीजमध्ये ठेवावं लागतं, म्हणजे हे व्यवस्थित सेट होतं। किती सुंदर मिठाई तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकाल। एकदम जबरदस्त दिसते, असं वाटतच नाही आहे की आपण यात बिस्किटचा वापर केला आहे। तसेच ही मिठाई घरी बनवलेली आहे म्हणून। या रोलच्या दोन्ही साईडच्या कडा काढून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर एकसारख्या आकारात आपल्याला मिठाई कट करून घ्यायची आहे। मिठाईची साईज तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। वाव, किती सुरेख दिसते आपली मिठाई, तुम्ही पाहू शकाल। आणि टेक्स्चर एकदम जबरदस्त आलेलं आहे। वड्या देखील किती सुरेख पडत आहे। आता सर्व वड्या मी अशाच कट करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते। मिठाई आपली रेडी आहे। किती सोपी आहे बनवायला, तुम्ही पाहिलेच आहे। टेक्स्चरही खूप छान जबरदस्त आहे आणि दाताला वगैरे चिटकण्याचं अजिबात टेन्शन नाही। तसेच या मिठाईत आपल्याला चाचणी वगैरे बनवायचं काहीही टेन्शन नाही। गॅसजवळ उभी राहायची देखील मेहनत नाही। खूप म्हणजे खूप झटपट, अगदी 10 मिनटात ही मिठाई तयार होते आणि खायला एवढी जबरदस्त लागते ना। तसेच आपण यात बिस्किट घातले त्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की यात बिस्किटाची वगैरे टेस्ट येते, तर नाही। आपण यात मिल्क पावडर, डेसिकेटेड कोकोनट तसेच काजू घातले त्यामुळे याची पूर्ण चवच बदलून जाते आणि खूप म्हणजे खूप भन्नाट टेस्ट येते याला। तुम्ही एकदा ट्राय करून पहा, खूप आवडेल तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खाल। अगदी माव्या खव्याच्या मिठाईसारखं टेक्स्चर आहे याला, तुम्ही पाहू शकाल। आणि अगदी सहज तुटते, म्हणजे तोंडात जर ठेवली तर लगेच विरघळेल अशी आपली मिठाई तयार होते। तर नक्की बनवा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा। तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा। बाय बाय।